सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार. नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालयाच्या शताब्दी महोत्सव वर्षानिमित्ताने आयोजित व्याख्यानमालेत आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज व्याख्यानमालेतील 16वे पुष्प. आजचे आपल्याला लाभलेले व्याख्याते पेठे विद्यालयाचे नामवंत माजी विद्यार्थी तथा शिक्षण तज्ञ माननीय श्री महेश अनंत दाबक यांचे मनपूर्वक स्वागत. या व्याख्यानमालेस उपस्थित संस्थेचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक सूर्यकांत राहळकर सर, उपाध्यक्ष माननीय प्राध्यापक दिलीप फडके सर, उपाध्यक्ष माननीय चंद्रशेखर मोंढे सर, कार्यवाह श्री राजेंद्र निकम, पेठे विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखर वाड सर, पेठे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कैलास पाटील सर, सहकार्यवाह व पेठे विद्यालयाचे शिक्षक प्रतिनिधी श्री शैलेश पाटोळे, संस्थेच्या शिक्षक मंडळ व कार्यकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य, सर्व संस्थेच्या सर्व शाळांमधील मुख्याध्यापक पदाधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, फेसबुक आणि यूट्यूब या माध्यमातून व्याख्यानाचा लाभ घेणारे आजी माजी विद्यार्थी व हितचिंतक, आपणा सर्वांचे नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालयातर्फे हार्दिक स्वागत. शिक्षण प्रणालीतील बदल व रचना यामुळे पुढची पिढी आत्मनिर्भर होण्यासाठी, नवनिर्माणासाठी सज्ज होण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावरच आपल्याशी संवाद साधणार आहेत आजचे आपले व्याख्याते श्री महेश अनंत दाबक. यांचा परिचय करून देत आहेत माझे सहकारी श्री महेंद्र गावित. नमस्कार. आजच्या व्याख्यानमालेचे प्रमुख वक्ते माननीय श्री महेश अनंत दाबक पेठे विद्यालयाचे नामवंत माजी विद्यार्थी असून शिक्षण क्षेत्रातील एक जाणकार म्हणून ओळखले जातात. आपल्या उत्तम कार्यशैलीमुळे भारत सरकारने स्थापन केलेल्या नीती आयोगाच्या शिक्षण उपसमितीचे ते सदस्य आहेत. भविष्यात शैक्षणिक क्षेत्रामध्ये मैलाचा दगड ठरू शकेल अशा समितीवर निवड होणे ही अभिमानास्पद बाब आहे. भारतीय शिक्षण मंडळ या नामांकित संस्थेचे ते राष्ट्रीय महासहसचिव आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शिक्षण मंडळ मुंबई या संस्थेचे अध्यक्ष आहेत. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ या नामांकित शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय मंडळात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. मध्य प्रदेशातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या नर्मदालय या संस्थेचे ते उपाध्यक्ष असून सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी जोपासलेला आहे. बँकिंग क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान असून ते जळगाव जनता सहकारी बँकेचे संचालक आहेत. MS स्विच गिअर्स लिमिटेड आणि युनिक पॉवर सिस्टम नाशिक या कंपनीचे ते व्यवस्थापकीय संचालक व CEO आहेत. एक ख्यातनाम शिक्षण तज्ज्ञ, उत्तम प्रशासक, सामाजिक औद्योगिक क्षेत्रातील मोलाचे योगदान, एक कर्तबगार व अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले माननीय श्री महेश दाबक सर यांचा नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालयाला एक माजी विद्यार्थी म्हणून सार्थ अभिमान वाटतो. आजच्या सत्रात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि त्याची कार्यवाही याविषयी माननीय श्री महेश दाबक सरांनी आम्हाला मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती. नमस्कार. संस्थेचे माननीय अध्यक्ष सूर्यकांतजी राहळकर, उपाध्यक्ष श्री दिलीप फडके सर, चंद्रशेखर मोंढे, राजेंद्र निकम सर आणि सर्व पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सर्व घटक संस्थेचे. मी संस्थेचा एक घटक अजूनही आहे मनाने, कारण माझ्याकरता तसं म्हटलं तर हा दुसरा सन्मानाचा, अभिमानाचा आणि कृतज्ञतेचा असा प्रसंग आहे.
कोविड पूर्वी 2017 साली संस्थेने माझा एक माजी विद्यार्थ्यांच्या काही ग्रुपपैकी त्याच्यात माझाही सत्कार झाला होता आणि आज शतक महोत्सवाच्या निमित्ताने मला आज बोलवलं बोलण्यासाठी, त्याबद्दल खरोखर मनापासून संस्थेचा मी आभारी आहे. आणि मी मगाशी म्हटलं तसं की एक आनंदाचा आणि कृतज्ञतेचा भाव माझ्या मनात आहे. मला थेट प्राथमिक शाळा आठवली, देव सर आठवले, मोडकबाई आठवल्या, महाजनबाई आठवल्या आणि तो नगरपालिकेचे तेव्हाची नगरपालिकेच्या शेजारच्या गल्लीमध्ये असलेला वाडा आणि तिथे आम्ही प्राथमिक शिक्षण घ्यायचो. देवगुरुजींनी उशीर झाल्यानंतर हातावर एक छडी मारली, दुतांगी धोतर दिसलेले देवसर आणि ती सगळी टीम, माझी 4थीची स्कॉलरशिप असेल त्याच्यासाठी प्रयत्न करून घेणारे मोडकबाई असतील आणि मग तिथून पेठे विद्यालयात जो 5वी सुरू झाली, 5वी 6वी ते 10वी पर्यंत सगळा प्रवासच मला असं वाटतं तो सगळा अद्भुत आहे. मी आता सहज बोलताना असं म्हणत होतो की मी आता नीती आयोगाच्या एका बैठकीमध्ये माननीय राजीव कुमार जे उपाध्यक्ष आहेत त्यांच्यासमोर बोलत असताना संस्थेचा आणि पेठे विद्यालयाचा उल्लेख मुद्दामून त्यावेळेला याच्यासाठी केला होता की तिथून आम्ही घडलो. आज एखाद्या प्लॅटफॉर्मवरती काम करत असताना, एखाद्या इंडस्ट्रीमध्ये प्रोफेशनल म्हणून काम करत असताना, व्यावसायिक म्हणून काही अनुभव घेत असताना या सगळ्याचा मला असं वाटतं की व्यक्तिमत्वाची जी जडणघडण घडली ती त्या पेठे हायस्कूलच्या रविवारकरांच्या आणि त्या परिसरात घडली. मी राहायलाही भिकुसा गल्लीतच होतो, त्यामुळे शाळेची घंटा वाजली तरी ती आमच्या JK ब्रदर्सच्या त्या गल्लीत ऐकू यायची आणि सुटल्यानंतरही 2 मिनिटात 5 मिनिटात घरी पोहोचायचं शक्य असायचं. त्यामुळे त्यावेळेच्या शालेय शिक्षणातल्या ज्या सगळ्या गमती जमती त्या वयात करायच्या असतात आणि अनुभव घ्यायचे असतात, ते सगळे अनुभव मी योग्य त्या वयात योग्य ते घेतलेत. आणि मी जडणघडण हा शब्द जो वापरतोय त्याच्यात आम्हाला नुसतंच शाळेनी धडा वाचा, पुस्तकं वाचून त्याच्या खालची उत्तर लिहून मार्क दिले आणि मग हुशार म्हटलं असं नाही झालं. अनेक ऍक्टिव्हिटी ज्या शाळेत होत होत्या आणि त्याच्यामध्ये आम्ही भाग होत होतो, आम्हाला भाग घेण्यासाठी प्रवृत्त केलं जात होतं. म्हणजे थेट अगदी आपण नेवरुगावकर सरांचा उल्लेख केला तर एखादं छान आलेलं पुस्तक महेश तुझ्यासाठी काढून ठेवलंय, नक्की वाच असं म्हणणारे नेवरुगावकर सर असतील, विभा देशपांडे सर असतील, चांदोरकर सरांनी शेरलॉक होम्सची एखाद्या मधल्या ऑफ पिरियडला सांगितलेली गोष्ट असेल, अशा अनेक गोष्टी आज मला आठवत आहेत. आणि म्हणून मी म्हटलं की याच्यासाठी मी कृतज्ञ आहे. 11वी पण शाळेतच केली त्यावेळेला आणि 12वीला मात्र RYK सायन्सला मी केलं. तोपर्यंतचा सगळा प्रवास आज माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि शतक महोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरती माझे विचार, मला जे काय वाटते ते सांगण्यासाठी संस्थेने बोलावलं, फार आनंदाचा आणि कृतज्ञतेचा भाव आहे. त्यामुळे सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार, धन्यवाद. आणि मुख्य विषयाकडे आपण येऊ. पण मी म्हटलं तसं की मनात भाव जो आहे तो अतिशय कृतज्ञतेचा आणि भारावलेल्या मी मनाने हा सगळा विषय आज मांडणार आहे. खरं तर आज आपण जो विषय आता घेतोय, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, मी नेहमी असं म्हणतो की त्याच्याकडे बघताना जरा थोडंसं मी 4 मुद्दे काही सांगणार आहे, मग आपण विषयाकडे येऊ. आपण NEP 2020 असं म्हणतो. बऱ्याच वेळेला उल्लेख असा होतो की न्यू एज्युकेशन पॉलिसी, पण ती खरं तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे. दुसरा मुद्दा आता या सगळ्यामध्ये जो आला त्याच्यामध्ये MHRD असं पूर्वी म्हटलं जायचं, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, आणि त्याचं नाव आता बदलून मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन झालंय. मी व्यवसायात आहे, आजकाल मॅनेजमेंट टर्म मध्ये ह्युमन रिसोर्सेस अशी एक संज्ञा वापरली जाते. मला असं वाटतं की ह्युमन हे कधीच संसाधन असू शकत नाही, कारण आपण मनुष्य मात्राकडे एक संसाधन म्हणून वापरणं, त्याचा वापर करणं असा वापर त्याच्यात होतो. आणि ह्युमन मनुष्य संसाधन म्हटल्यानंतर मला लागणाऱ्या गोष्टींच्या संसाधन असू शकतील, पण मनुष्याचाच वापर करून काही गोष्टी करणं हे बिझनेस टर्मिनॉलॉजीमध्ये ठीक असेल, पण शैक्षणिक क्षेत्रात योग्य नाही. आणि सरकारने जो त्याचं नाव जे बदललं, MHRD येऊन मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन केलं, तरी त्याच्यात एक उणीव राहिली आहे. 1947 साली जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला त्याचं नाव शिक्षा आणि संस्कृती मंत्रालय होतं.
शिक्षा आणि संस्कृती या दोन गोष्टी आजही वेगळ्या आहेत, त्या एकत्र करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कदाचित पुढच्या टप्प्यात तेही घडेल, पण एक चांगला बदल झाला आणि मला असं वाटतं की MHRD टू मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन हा खूप मोठा चांगला बदल झाला. आजकाल शिक्षण क्षेत्रातही जसं आम्ही आता व्यवसायात शब्द वापरतो तसा स्टेक होल्डर असा एक शब्द वापरला जातो. स्टेक म्हणजे माझा काहीतरी तिथे भाग आहे, भांडवल आहे आणि मग त्याच्यातून मला काहीतरी परतावा मिळाला पाहिजे, माझा काहीतरी प्रॉफिट मिळाला पाहिजे. तर एज्युकेशन सेक्टरमध्ये हा स्टेक होल्डर शब्द चुकीचा आहे असं मला वाटतं. त्याला आपण एज्युकेशन पार्टनर्स असं म्हटलं पाहिजे, कारण आपण एकत्र मिळून हे सगळं घडवणार असू तर त्याला एज्युकेशन पार्टनर्स असा योग्य शब्द असेल. आणि शेवटी या सगळ्या कोरोनाच्या महामारीच्या काळात एक लॉकडाऊन असा शब्द सगळीकडे वापरला गेला. भारतीय शिक्षण मंडळाचं मी जे काम करतो त्या ठिकाणी आम्ही आवर्जून त्या शब्दाला घरवास असा शब्द दिला होता. लॉकडाऊन म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर तो लॉकअप जे असतं पोलीस स्टेशनला फार कधी जायची वेळ आली नाही, परंतु अशा प्रकारची एक सगळ्यांच्या समोर अशी हे आली असेल की मला आता लॉकडाऊन मध्ये राहायचंय. परंतु परिस्थिती जी निर्माण झाली होती त्या परिस्थितीमध्ये स्वइच्छेने घेतलेला निर्णय समाजासाठी किंवा वैयक्तिक कारणासाठी म्हणून आम्ही त्याला घरवास असं नाव दिलं. मी या चारही गोष्टींचा मुद्दाम उल्लेख केला. NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हटल्यानंतर मी जो भावाचा फरक प्रत्यक्ष मांडतोय तो याच्याकरता की लॉकडाऊन आणि घरवास मधला फरक, मिनिस्ट्री ऑफ MHRD आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन मधला फरक, स्टेक होल्डर टू एज्युकेशन पार्टनर मधला फरक, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाकडे बघताना या सगळ्या भावाचा नीट आपण जाणीव ठेवून जर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण बघितलं तर मला असं वाटतं की ते समजायला आणि समजून घ्यायला होईल. सप्टेंबर 2020 साली याचं खरं तर इम्प्लिमेंटेशन आपण केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी खरं सुरू झाली. आज 1 वर्ष आणि 3 महिन्यापेक्षा जास्त कार्यकाळ सतत सुरू झालाय आणि त्या निमित्ताने हा सगळा विषय आपण त्याच्यानंतर आता चर्चा करतो आहोत. म्हणजे खरं तर आता ती पॉलिसी आली, शैक्षणिक क्षेत्रातल्या सगळ्या जणांनी ही पॉलिसी नीट समजून घेतली असेल, त्याचा अभ्यास केला असेल आणि मला नक्की माहिती आहे की अनेक जणांचा त्यावरती खूप चांगला अभ्यास या निमित्ताने झालाय आणि सर्व थरातून या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं स्वागत करण्यात आलं. त्यामुळे आज मी फार वेळ राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरती बोलण्याच्या ऐवजी आपण हा विषय धोरणाच्या संदर्भातला काही भाग आणि अंमलबजावणी संदर्भात पाहू. कारण कुठलीही गव्हर्नमेंट पॉलिसी नेहमी चांगलीच असते, अडचण जी असते ती त्याच्या अंमलबजावणीमध्ये. कशा पद्धतीने आपण त्याला अंमलबजावणी करू त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती याची सगळी यशस्वीता अवलंबून आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मी तर खरं म्हणेन की 1948 पासून तो सुरुवात झालं. 48 साली आलं तर उच्च शिक्षणाच्या संदर्भातल्या काही गाईडलाईन्स आल्या. 1952 साली माध्यमिक शिक्षणाच्या, 1968 ला पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 86 ला दुसरं आणि 92 ला त्याच्यात काही दुरुस्त्या आल्या आणि आता त्याच्यानंतर आलेलं आहे तिसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. त्यामुळे हा सगळा प्रवास जर आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा बघितला तर आता हे आलेलं धोरण हे सध्याच्या सगळ्याच्या वेगळ्या पार्श्वभूमीवर काही गोष्टींनी वेगळं आहे. त्याच्यातल्या काही वेगळेपणांची जाणीव आपण फक्त करून घेऊ आणि मला असं वाटतं पुढे जाऊ. फार त्याच्या खोलात जाऊन त्याच्यावरती वेळ घेता येणार नाही, कारण जवळपास मला असं वाटतं 1-2 तास आपण घेतले. अनेक युनिव्हर्सिटीज असतील, काही मोठ्या संस्था असतील, त्या संस्थांबरोबर आम्ही प्रॅक्टिकली याच्या इम्प्लिमेंटेशनचं हँड होल्डिंग करतोय. त्यावेळेला आम्ही 2-2 तास 3-3 तास सेशन्स घेतो, इंटरॅक्टिव्ह असतात ते. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या वैशिष्ट्यांकडे आपण जाऊ आणि मग पुढे जाऊ. डॉक्टर कस्तुरीरंगन आणि सगळ्या सहकाऱ्यांनी मिळून, शिक्षण क्षेत्रातले संशोधनातली मान्यवरांनी मिळून या पॉलिसीला एक आकार दिला आणि ही पॉलिसी जेव्हा समोर आपल्याला ड्राफ्ट स्वरूपात 486 पानांचा पहिल्यांदा ड्राफ्ट आला आणि त्याच्यावरती देशभरातून सूचना मागवल्या गेल्या. 2.5 लाखपेक्षा जास्त सूचना या पॉलिसीला आल्या आणि त्याच्यानंतर त्या आपण आता जो बघतोय 65 पानाचा, 109 पानाचा आणि हिंदीचा 106 पानांचा एक राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा आपल्या समोर सगळ्यांसमोर आला.
मी असं म्हणेन की नॉर्मली सगळ्या ज्या गव्हर्नमेंट पॉलिसीज असतात त्याचा अप्रोच असतो तो टॉप टू बॉटम असतो. म्हणजे वरती पॉलिसी ठरते आणि खालपर्यंत ती झिरपत जाण्यासाठी सोडली जाते. ह्या पॉलिसीचे वैशिष्ट्य इथूनच सुरुवात होते की मी म्हटलं तसं 486 पानांचा आलेला ड्राफ्ट हा सर्व समाजामध्ये दिला गेला. सर्व शैक्षणिक संस्था असतील, अगदी ग्रामपंचायत लेवल पर्यंत तो ड्राफ्ट दिला गेला होता आणि त्यावरती मंथन झालं. त्यावरती शैक्षणिक क्षेत्रातल्या सगळ्या काम करणाऱ्या कार्यकर्ते असतील, व्यवस्था असतील, इथपर्यंत की आम्ही भारतीय शिक्षण मंडळाची त्या 486 पानांचा ड्राफ्ट हा CII असेल, म्हणजे कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री असतील, CA असोसिएशन असेल, IMA असेल, यांच्यापर्यंत नेला होता. आणि काय तुम्हाला वाटतं की शैक्षणिक क्षेत्राचं बदल घडवण्यासाठी ही जर पॉलिसी येत असेल तर आपलं मत त्यामध्ये नोंदवा. आणि तिथून ती तयार झालेली पॉलिसी तयार झाली. म्हणून मी म्हणेन याला की हा बॉटम टू टॉप अप्रोच असलेली पॉलिसी आहे, नॉट द टॉप टू बॉटम. इट्स अ बॉटम टू टॉप अप्रोच असलेली पॉलिसी आहे. दुसरा महत्वाचा फरक आपण असं बघूयात की 10-20 म्हणजे 10+2 असा एक पॅटर्न आपण अनेक वर्ष 86 पासून तो जो सुरू झाला बँड 2 आणि त्यानंतर त्याच्यात 4 भाग करण्यात आले. मला असं वाटतं हा एक मोठा बदल आहे. कारण शेवटी असं आपण असं म्हणतो की एका मोठ्याचे जर छोटे तुकडे केले, आपण काही भाग करून बघितले, तर त्याच्याकडे आपल्याला नीट कॉन्सन्ट्रेट करून लक्ष पण त्याचं ठरवता येतं आणि त्याच्यामध्ये उद्दिष्ट गाठताना सोपं जातं. त्यामुळे 5+3+3 आणि +4 अशा 4 भागांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा, विशेषतः शालेय शिक्षणाचा आपण विचार करतोय म्हणून त्याचे 4 भाग करण्यात आले. 2009 साली एक मोठी घटना घडली, ती म्हणजे UPA गव्हर्नमेंटने राईट टू एज्युकेशन सारखा महत्वाचा कायदा पास केला. आणि ही खूप मोठी आणि क्रांतिकारी घटना होती असं मला वैयक्तिक वाटतं. कारण त्यानंतर इतके दिवस शिक्षण हा कायद्याने भारतीय नागरिकाचा अधिकारच नव्हता. तो अधिकार निर्माण झाला आणि त्या निमित्ताने ह्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये म्हणजे 2009चा राईट टू एज्युकेशन मध्ये 8 वर्षापासून 14 वर्षापर्यंतची कालमर्यादा त्या राष्ट्रीय ज्या RT साठी होती. या धोरणामुळे ती वयोमर्यादा आता गेल्या 3 वर्षापासून 18 वर्षापर्यंत असणार आहे. त्यामुळे हा एक मोठा बदल 2009चा आणि त्याला मिळालेलं वेगळं स्वरूप हा त्याचा एक महत्वाचा भाग असणार आहे. म्हणजेच फॉर्मल शिक्षणाची सुरुवात जी आहे ती आता 3ऱ्या वर्षी होईल, की जी पूर्वी आपण 6व्या वर्षी, पहिलीच 6 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण फॉर्मल एज्युकेशन सुरू करायचं, ते आता 3ऱ्या वर्षी सुरू होणार आहे. हा एक खूप मोठा आणि चांगला बदल असणार आहे. विशेषतः ग्रामीण, अतिग्रामीण भाग किंवा शहरी भागातला जो काही भाग आहे, ज्या ठिकाणी हे विद्यार्थी 3ऱ्या वर्षापासून शाळेत आले, तर त्याला आपण GER म्हणतो, ग्रॉस एनरोलमेंट रेशो. तो ग्रॉस एनरोलमेंट रेशो वाढणार आहे. आणि माध्यान्ह भोजन, नाश्त्यासारख्या व्यवस्था ज्या आहेत की ज्याच्यामध्ये विद्यार्थी शाळेत येण्यासाठी, विशेषतः ग्रामीण भागात, अतिग्रामीण भागात असतील, सामाजिक दृष्ट्या पिछड्या जातीतल्या असतील, अशा सगळ्यांसाठी खूप महत्वाचा एक बदल असेल. आणि त्या निमित्ताने मला असं वाटतं की हे एक स्वागतार्ह बदल आहे. आणि शिक्षणाची सुरुवात तिथून झाल्यामुळे, आणि तोही जर पहिला 5चा आपण पॅटर्न ज्याला बघितला, त्याच्यात त्यांनी त्याला ECC असं म्हटलंय. त्या सगळ्या परिस्थितीमध्ये नवीन प्रकारचं एक धोरण, जिथे सुरुवातीपासून ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग याला फार मोठा सगळा फोकस त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात आहे. त्यामुळे ही सगळी पॉलिसी आपण जर एकत्रितरित्या बघितली, ती मोकळी, सुटसुटीत, फ्लेक्सिबल, संकुचित ऐवजी अशी खुली असलेली शिक्षण व्यवस्था अशी साधारणपणे याची योजना केली आहे. सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये आपण असं म्हटलं तर ती संकुचित पद्धतीमध्ये शिक्षण व्यवस्था आहे. म्हणजे आपण आज बघितलं तर विद्यार्थी शाळेत गेला, कॉलेजमध्ये गेला की तो एका रचनेमध्ये अडकतो आणि त्याच्यानंतर तो आपण असं म्हणू की तो एखाद्या इयत्तेत जातो, वर्गात जातो, तिथून तो त्या क्लासरूम मध्ये बसतो, तिथून त्या विषयामध्ये जातो. म्हणजे छोटं छोटं आपण जसं म्हणतो की सगळे रचना छोटी होत जाते आणि तो त्या विषयामध्ये, तो विषयातल्या धड्यामध्ये येतो. धड्याखालच्या प्रश्नाची उत्तरं दिली की त्याचं तो हुशार आहे का मोठं आहे हे ठरतं. आणि आपण इतक्या छोट्या स्तरावरती आणून शिक्षणाला ठेवल्यामुळे अडचण अशी होती की त्या परीक्षेच्या वेळेला जे जमेल आणि त्यावेळेस जमलं त्याच्यावरती मिळालेले मार्क्स, ह्याच्यावरती तो हुशार की हुशार नाही हे ठरतं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या 2020 मध्ये पहिल्यांदा असं मान्य केलं गेलंय की पुस्तकाच्या बाहेर पण शिक्षण आहे आणि त्याची पण आवश्यकता आहे. मला असं वाटतं हा खूप मोठा बदल आहे. अन्यथा आता आपण जे बघतोय की पुस्तकाचा अभ्यास केलेल्यांची, फक्त पुस्तकाचा अभ्यास, मी पुस्तकाचा अभ्यास म्हणत नाही, पण फक्त पुस्तकाचा अभ्यास करून जे मार्क मिळून पुढे गेलेत
त्यांचं नंतर काय होतं, किंवा आपण आता बघतोय की एक बेरोजगार असलेली नॉट एम्प्लॉयबल, एज्युकेटेड बट नॉट एम्प्लॉयबल अशी जी एक युथ आपल्याकडे तयार झालाय, त्याचं कारण हेच होतं की मार्क्स तर मिळालेत, पण ते नक्की वापरायचे कसे आणि त्याचा जीवनात कसा उपयोग करायचा याची मात्र माहिती आपण त्यांना दिलेली नव्हती. म्हणजे या शैक्षणिक धोरणाच्या निमित्ताने 2-3 गोष्टी महत्वाच्या समोर आल्या. त्या म्हणजे करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर असं आपण पूर्वी सहज म्हटलं जायचं, आणि शासनाने ते मान्य करून टाकलं होतं की कला शिक्षकाची काय गरज आहे, क्रीडा शिक्षक तर ठीक आहे, जमला तर तिचा स्पोर्ट्सचा एखादा पिरियड घेऊन टाका. अशा सगळ्या विषयांनी या सगळ्या ज्या ज्या व्यक्तिमत्व घडवण्याला खरं तर सगळ्यात महत्वाचे विषय आहेत हे सगळे. मी मगाशी जो घडण्याचा विषय म्हटला त्याच्यामध्ये वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणं असेल, निबंध स्पर्धा लिहिणं असेल, शाळेच्या गॅदरिंगमध्ये भाग घेणं असेल. मला आठवतं आषाढी एकादशीची दिंडी निघायची आमची, त्यावेळेला त्या दिंडीमध्ये आम्ही छानपैकी भाग घ्यायचो. त्यावेळेला ते धोतर नेसला असेल, झब्बा घातला असेल, त्या निमित्ताने ज्ञानेश्वर तुकारामचे अभंग म्हणत रस्त्याने फिरलो असतो, पण एक संस्कार त्यावेळेला आमच्या मनात घडला गेला. आणि मला असं वाटतं की हे खूप मोठं महत्वाचं साधन होतं. आणि ही सगळी एक्स्ट्रा करिक्युलर म्हणून बाजूला ठेवली गेली, आणि त्या निमित्ताने विद्यार्थी, पालक आणि व्यवस्थेने असं रचना स्वीकारली की तुला पुस्तकातलं लिहिता येते, पुस्तकातलं वाचता येतं, आणि त्याच्यावरती लिहिलास तर तू हुशार. परंतु या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने हे नक्की बाजूला केलंय की एक्स्ट्रा करिक्युलर असं काहीच नाही. हे सगळं करिक्युलमचा भाग असेल. संगीत, क्रीडा, कला या सगळ्या गोष्टी या करिक्युलमच्या भाग आहेत. मला असं वाटतं सगळ्यात मोठा बदल आहे, आणि ह्याला तितक्याच महत्व याच्या पुढे दिलं जाणार आहे. परीक्षेला असेल, इव्हॅल्युएशनला असेल. त्यामुळे नुसतंच घोका आणि ओका ह्याच्यापेक्षा आता कुठेतरी क्रिएटिव्हिटीला वाव असेल, त्या विद्यार्थ्याला जे काही मनात आहे ते व्यक्त करण्याचा भाग असेल. कॉम्पिटिशन पेक्षा कोऑपरेशनला जास्त भाव असणार आहे. 10वीचे मार्क्सला त्या मानाने कमी महत्व येईल. 10वी-12वीच्या परीक्षांचं महत्व कमी केलं जाईल. एकंदरच परीक्षा पद्धतीमध्ये खूप मोठा बदल अपेक्षित आहे. तो घडायला सुरुवातही झाली आहे. परवाच्या दिवशीच आपण जर बघितलं असेल तर नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क जे आहे, NCF ज्याला म्हणतात, त्याची घोषणा झाली. डॉक्टर कस्तुरीरंगनाच्या समितीखाली ती स्थापन केली गेली. त्याच्यात आता NCERTचे 25 असे फोकस ग्रुप्स तयार केले गेले, आणि शालेय शिक्षणावरती काम करण्यासाठी म्हणून देशभरातल्या अनेक मान्यवर व्यक्तींची त्याच्यावर नेमणूक झाली आहे. नीती आयोगाच्या बैठकीतही आमच्या निमित्ताने ECC वरती आता आणि बाकी सगळ्याच वरती आम्ही आता काम करतो आहोत. त्यामुळे NCERT मध्ये हा जो सगळा बदल मोठ्या प्रमाणात घडतोय, आणि जो आपल्याला कोविडमुळे खरं तर 2 वर्ष आपली सगळ्यांचीच शैक्षणिक क्षेत्रातली मला असं वाटतं सगळ्यात जास्त नुकसान झालं. त्यामुळे या इम्प्लिमेंटेशनला थोडासा उशीर होतोय, पण याची सुरुवात मोठ्या प्रमाणात ती सुरू झाली, आणि त्याची आपल्याला फळी लक्षात यायला लागतील. मग अशी म्हटलं तसं परीक्षा पद्धतीमध्ये, इव्हॅल्युएशन मध्ये विद्यार्थी स्वतःच तर म्हणजे मी परीक्षा लिहिल्यानंतर माझे शिक्षक माझं इव्हॅल्युएशन तर करणारच आहेत, पण नवीन पद्धतीमध्ये मी माझ्या जो सहकारी असेल, माझ्याबरोबर वर्गात विद्यार्थी शिक्षण घेणार असेल, तो माझं इव्हॅल्युएशन करेल आणि मी त्याचं इव्हॅल्युएशन करीन. आणि तिसरी गोष्ट आहे की विद्यार्थी या शिक्षकाचं पण इव्हॅल्युएशन करणार आहे. मला असं वाटतं हा एक बदल स्वीकारावा लागेल, परंतु तोही एक आपल्या करता बदल असणार आहे. पुस्तकाची रचना मात्र पूर्णपणे बदलेल. पूर्वी आपण असं म्हणतो की बालभारतीचं पुस्तक तयार व्हायचं आणि ते पूर्ण महाराष्ट्राकरता एक पुस्तक असायचं. एकंदर शिक्षणाची रचना अशी होती की सब गोडे 12% मध्ये आपण जसं म्हणायचो की सगळे एक साच्या टाईप पुस्तकं निघायचे. आम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करताना असं म्हणतो की एक डाय भरून घे, CNC मशीनवरती प्रोग्राम सोड की एकासारखे 500 पीस हवे असतील तुला पटकन मिळतील. तोच प्रयोग आपण शिक्षणामध्ये करायचा प्रयत्न करत होतो की एकासारखे 500 10वीचे विद्यार्थी निघावेत अशी अपेक्षा आहे. पण इथे सगळ्यात महत्वाचा जो ह्युमन फॅक्टर आहे, तो ह्युमन फॅक्टर हा प्रत्येक वेगळाच आहे. आणि स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की जे मॅनिफेस्टेशन आहे, जे आतमध्ये आहे ते बाहेर काढा, म्हणजे शिक्षण आहे. बाहेरून आतमध्ये काहीतरी कोंबता येईल आणि त्या विद्यार्थ्याला शिकवता येईल, ही संकल्पना चुकीची आहे. आतमध्ये त्याच्या काहीतरी आहे, ते व्यक्त होण्यासाठी त्याला संधी द्या. मग तो कदाचित कलेमध्ये व्यक्त होईल, सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये होईल, मॅथमॅटिक्समध्ये होईल, आणि ते जे त्याला योग्य ते शिक्षण मिळण्याची सुविधा उपलब्ध करा, म्हणजे शिक्षण. आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नेमकं हेच म्हणतंय की आतमधलं बाहेर आणण्यासाठी त्याला जे काही
साधनं संसाधनं द्यायची असतील ती सगळी द्या, म्हणजे तो खरं शिक्षणाच्या दृष्टीने पुढे जाईल. आज विचार करत असेल तर आपल्याला तंत्रज्ञानाला नाही म्हणून चालणार नाही. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणामध्ये हा खूप महत्वाचा आहे. आणि त्याचा जसं विद्यार्थी आहे तसं शिक्षकांकरताही मला असं वाटतं की हा फार मोठा बदल आहे आणि तो बदल स्वीकारायची गरज आहे. आज आम्ही आता मध्यंतरी या गेल्या 1.5-2 वर्षामध्ये भारतीय शिक्षण मंडळातर्फे ऑनलाईन शिक्षण जे चाललं होतं त्याचा एक सर्वे केला होता. 7 जिल्ह्यांमध्ये सर्वे केला. ग्रामीण, अतिग्रामीण आणि शहरी भागातले 40,000 सॅम्पल सर्वे आम्ही केला. हा मोठा एक 40,000 हा खूप मोठा सॅम्पल सर्वे असतो. आणि त्याच्यामधून आम्ही साधारणपणे जसे या 3 भाग म्हटले तसे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या तिघांचंही ऑनलाईनच्या एक प्रश्नावली तयार केली होती. साधारणतः 25 प्रश्न होते आणि काही विशेष इलॅबोरेट करायचं तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा. आणि त्याच्यामध्ये खरोखर जे आम्हाला समजलं, बाहेर आलं, ते आम्ही राज्याचे शिक्षण आयुक्त आहेत विशाल सोलंकी म्हणून, खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा आमचा परिचय आहे. तर त्यांच्यासमोर जेव्हा हे सगळं मांडलं आणि तिथे आलेल्या आपण सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतलाय. आज सगळ्या शिक्षकांनी जर आपण बघितलं असेल तर आपल्याला असलेल्या सगळ्या आहे त्या लिमिटेड साधनांमधून शिकवण्याचा प्रयत्न केला, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामधून अनेक गोष्टी, त्रुटी लक्षात आल्या. आपण त्याच्यासाठी तयार नव्हतो. डेटा संपले असतील, मोबाईल नव्हते, जागा नव्हती, रेंज नव्हती, अशा सगळ्या ह्याच्यातून बाहेर आलो. पण याच्यातून मला असं लक्षात आलं की जो सर्वे झाला त्याच्यातलं एक आउटकम फार महत्वाचा आहे. आणि मी हे जे बोलतोय ते 5वी, 6वी, 7वी, 8वीच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन सर्वेच्या संदर्भातल्या निष्कर्षाबद्दल बोलतोय. मला असं वाटतं हा खूप मोठा निष्कर्ष कदाचित आपल्या सगळ्यांना, विशेषतः पालक, विद्यार्थी, शिक्षक सगळ्यांकरता महत्वाचा असेल. काही विद्यार्थ्यांनी असं बोलून दाखवलं. मी शालेय विद्यार्थ्यांच्या संदर्भात बोलतोय, हायर एज्युकेशन बद्दल नाही. त्यांनी असं म्हटलं की मला आज असं समजलं की मला शाळेच्या शिवाय बाहेर कुठेतरी शिकता येईल ही सोय उपलब्ध आहे, असं माझ्या लक्षात आलं. मला असं वाटतं की हा एक मोठा इशारा म्हणून किंवा एक सिग्नल असेल. पण शैक्षणिक व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्याला प्रचलित शिक्षण व्यवस्थेपेक्षा वेगळ्या पद्धतीने शिकण्याची एक व्यवस्था या निमित्ताने कोरोनानी जे न्यू नॉर्मल सेट झाले त्या न्यू नॉर्मल मधला हा एक नॉर्मल होईल की काय अशी शंका मात्र येते. त्याचा जास्तीत जास्त उपयोग आता हायर एज्युकेशन मध्ये दिसणार आहे. कारण युजीसीनी मागच्या वर्षी, या वर्षीचे जे गाईडलाईन्स दिले त्याच्यात 40% त्यांनी ऑनलाईन टीचिंग हे कंपल्सरी केलंय. आणि आम्ही त्याला त्या मीटिंग्समध्ये मान्यता याच्याकरता दिली की हे खूप मोठं माध्यम आहे आणि त्याच्यामुळे आपण जर विचार केला तर ते एक माध्यमाचा त्याला नाही म्हणता येणार नाही. व्हर्च्युअल रियालिटी असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, मशीन लर्निंग असेल, म्हणजे ज्याला इंडस्ट्री 4.0 म्हणतात, त्या 4.0चा जर आपण नीट विचार केला तर शिक्षणाचं स्वरूप पुढील 5 वर्षात पूर्णपणे बदलून जाईल की काय, इथपर्यंत विचार करावा लागेल असं वाटतंय. आणि याचाच थेट उल्लेख या सगळ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने घेतलाय. त्यामुळे मला असं वाटतं की ह्याचा प्रत्येकाने, शिक्षण क्षेत्रातल्या प्रत्येक स्टेक होल्डर नाही म्हणता एज्युकेशन पार्टनर्सनी आपण जर याच्यामध्ये लक्ष घातलं तर तंत्रज्ञानाला नाही म्हणता येणार नाही, हा त्याच्यातला खूप महत्वाचा भाग आहे. 6वी ते 8वी पासून, म्हणजे वयाच्या 12व्या वर्षापासून व्होकेशनल ट्रेनिंगची सुरुवात ही खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे जसं ECCE मध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगची सुरुवात होते आणि 6वी पासून 6वी, 7वी, 8वीचा भाग ज्याच्यामध्ये व्होकेशनल एज्युकेशनसाठी विद्यार्थ्याला तयार करणे किंवा त्याची ओळख करून देणे इथपर्यंत त्याचा आहे. आणि तोच धागा पुढे येऊन 9वी, 10वी, 11वी, 12वी मध्ये त्याचं म्हणजे कदाचित मल्टी स्किलिंग असं त्याचं स्वरूप असू शकतं. किंवा मला ज्याच्यात हायर एज्युकेशन घ्यायचं आहे त्या हायर एज्युकेशनच्या निमित्ताने लागणाऱ्या स्किल्स असा त्याचा 9वी आणि 10वी 9वी, 10वी, 11वी, 12वी मध्ये स्किल असेल. वयाच्या 12व्या वर्षापासून मी व्होकेशनल एज्युकेशन मला घ्यावं लागेल. ही एक खूप मोठी चांगली, या निमित्ताने प्रत्यक्ष हाताने काम करणे आणि हाताने काम करणाऱ्यांचा आदर करणे, म्हणजे श्रमाची प्रतिष्ठा असा जो आपण शब्द वापरतो की जे आज कालबाह्य झालंय, ती पुन्हा होण्याची एक तयारी या निमित्ताने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे असं मला वाटतं. भारतीय
ज्ञान परंपरेचा थेट उल्लेख ही या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मात्र मोठं वैशिष्ट्य आहे. भास्कराचार्य असतील, अशा सगळ्या ज्ञान परंपरेत ज्यांनी मोठं योगदान दिलंय अशा सगळ्यांचा थेट उल्लेख आणि त्याचा शैक्षणिक अभ्यासक्रमाशी कसं जोडता येईल याचा विचारही या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आलेला आहे. स्पेशल इकॉनॉमिक झोन अशा प्रकारचा, आम्हाला इंडस्ट्रीवाल्यांना हा शब्द SEZ हा शब्द माहिती आहे, पण हा शब्द राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आलाय आणि त्याला त्यांनी असं म्हटलं की स्पेशल एज्युकेशन झोन. वनवासी, गिरिवासी, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी अशा प्रकारचे एक एज्युकेशनल झोन तयार करण्यात येतील आणि त्या ठिकाणची पूर्ण शिक्षणाची सोय करून अशा प्रकारचं एक वेगळ्या पद्धतीचं एज्युकेशन झोन तयार करण्याची ही संकल्पना खूप चांगली असं मला वाटतं. याचा एक ग्रामीण, विशेषतः अतिग्रामीण भागासाठी याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेता येईल. म्हणजे मी म्हटलं तसं हे शालेय शिक्षणासंदर्भातला हे ओव्हरऑल एक आपण आढावा घेतला. जर हायर एज्युकेशन मध्ये आपण गेलो, म्हणजे तसं म्हटलं तर शालेय शिक्षणामध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं 5, 3 आणि 4 मी आता काही स्वयंअर्थसहाय्यित संस्थांच्या, आपल्या इथे काही असोसिएशन आहेत, मुंबईत काही असोसिएशन आहेत, काही पुण्यात आहेत, की मी आता रायपूरमध्ये होतो आणि त्यांना मी असं म्हटलं की तुमच्याकडे तर आम्ही अर्थसहाय्यित शाळा म्हणजे स्वयंशाही शासकाने ग्रँटेड स्कूल चालवतो, तिथे आम्हाला पूर्णपणे अवलंबून राहावं लागेल. पण जिथे तुम्ही चालू करताय, तुम्ही तुमच्या शाळेचे 4 भाग का नाही करत? आणि त्यांनाही ती संकल्पना आली, पटली आणि त्यांनी आता त्याचं सुरू केलंय की, आणि त्याचंही त्या स्टेजमध्ये त्या विद्यार्थ्याला काय मिळालंय किंवा त्याची जडणघडण कशी झाली आणि त्या टप्प्यावर अपेक्षित असलेल्या ठिकाणी त्याची झाली की नाही हे पण आपल्याला करता येते. त्यामुळे कदाचित आता शाळा संस्थाचालकांना असा विचार करतायत की माझं पूर्वी कॉलेज आणि ज्युनियर कॉलेज असं, म्हणजे शाळा प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक असं एक आपण म्हणायचो त्याला, तर कदाचित त्याचे आता 4 भाग होतील आणि त्या टप्प्यावरती काय काय करता येईल किंवा त्या ठिकाणी लागणारे संसाधनं असतील, त्या ठिकाणी लागणारे रिसोर्सेस किंवा आपण काय जी गोष्टी लागतील त्याचा विचार मात्र वेगळ्या पद्धतीने नक्की करायला लागेल. त्यामुळे शालेय शिक्षण ते खूप मोठ्या प्रमाणावरती बदल घडणार आहेत आणि त्याला सगळ्यांना आपल्याला नक्कीच स्वागतार्ह बदल आहेत हे मला असं वाटतं. हायर एज्युकेशनचा जर आपण विचार केला तर हायर एज्युकेशन मध्ये बेसिकली आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग अशी ब्रँच पद्धत होती. त्याच्यातल्या आता भिंती गळून पडणार आहे. मी असं म्हणतो याच्याकरता की मला सायन्सला गेल्यानंतर आर्ट्सचा विषय घेण्याची मुभा असेल आणि इंजिनिअरिंगला गेल्यानंतर मी संगीत शिकायचं म्हणतात, तर मला संगीत शिकायला नक्कीच आनंददायी वातावरण निर्माण केलं जाईल आणि मी ते कदाचित शाळेत असताना शिकत असेल तर ते मला पुढेही कंटिन्यू करता येईल. अशा प्रकारची एक व्यवस्था आहे. हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया अशा नावाचं एक व्यवस्था निर्माण केली जाते. मी पुन्हा एकदा असं म्हणेन की सरकारनी, आम्ही शैक्षणिक क्षेत्रातल्या काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी अनेक वर्षापासूनची आमची एक मागणी अशी होती की जसं सरकारनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असं केलंय तसं एक एज्युकेशन कमिशन असलं पाहिजे आणि एज्युकेशनच्या सगळ्या म्हणजे अभ्यासक्रम असेल, त्याची रचना असेल, त्याची अर्थव्यवस्था असेल, हे सगळं तुम्ही शिक्षण क्षेत्रातल्या काम करणाऱ्या लोकांवरती सोडून द्या. याच्यामध्ये फार बाबू किंवा तुमच्या सरकारी रचनेमध्ये न गुंडाळता याला जर का मोकळं केलं तर शिक्षण व्यवस्था आणखीन चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट होईल असं आम्हाला वाटतं. परंतु तसं एज्युकेशन कमिशन झालं नाही. निदान हायर एज्युकेशन तरी आता निम्मा भाग या निमित्ताने मोकळा होईल असं वाटतंय आणि त्याची जर व्यवस्था पूर्णपणे लागली, कारण हायर एज्युकेशनचे 4 भाग त्यांनी नंतर म्हटलेत की ज्याच्यात रेग्युलेटरी एक कमिशन असेल, एक ग्रँटच्या संदर्भात असेल, एक असेसमेंटच्या संदर्भात असेल, असे 4 भाग त्याच्यात तयार होतील आणि हायर एज्युकेशन मधल्या एक वेगळ्या रचनेला मात्र नक्की सुरुवात झाली आहे. आता UGC मध्ये आणि AICT या सगळ्या संस्था मर्ज होतील आणि त्याच्या जागी HECI नावाची एक नवीन रचना तयार होईल. त्यामुळे नवीन सुरुवात एक हायर एज्युकेशन मध्ये नक्की होणार. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट सारखी एक व्यवस्था जी आता त्यांनी म्हटली आहे ती एक नवीन टर्म देणारी असेल. कारण मी पुणे विद्यापीठात ऍडमिशन घेतली आणि मुंबई विद्यापीठातला एखादा कोर्स करू शकतो का हे आता शक्य नव्हतं. आता हे शक्य होणार आहे आणि मी तिथे मुंबई विद्यापीठात जावं लागणार नाही मला. विद्यापीठाच्या
ऑनलाईन कोर्स होती. जर पुणे विद्यापीठात तो कोर्स नसेल तर मला तो मुंबई विद्यापीठात जाऊन तो कोर्स केला तरी मला त्याची क्रेडिट्स पुणे विद्यापीठाच्या माझ्या डिग्री कोर्समध्ये मला घेता येतील. अशी एक मुक्त शिक्षण व्यवस्था या निमित्ताने होतीये आणि त्याचं स्वागतच होईल, त्याचं स्वागत झालंय असं मला वाटतं. मल्टीडिसिप्लिनरी, इंटरडिसिप्लिनरी सारखे शब्द आता आपल्याला ऐकायला मिळत आहेत आणि आपण त्याच्यामध्ये बघतोय की हायर एज्युकेशन मध्ये विशेषतः कशी म्हणतात तसं आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सच्या भिंती पडल्यात आणि विद्यार्थ्याला एक आधीपासून एक एखादी आवड असलेली, करायची असलेली इच्छा, नंतर असं आपण म्हणायचो की अरे बाबा तू आता इंजिनिअरिंगला गेलास, मेडिकलला गेलास, तर तू सगळं बंद कर. आणि हे शब्द आपण 10वीला पण ऐकले असते की आता तू 10वी गेला, तुझं सगळं बंद कर रे बाबा, फक्त अभ्यास कर. ते करायची आता गरज नाही राहणार. मला जी आवडणारी गोष्टी ती करीन आणि करता करता माझं शिक्षण होईल आणि माझी कदाचित आवडणारी गोष्टच मला पुढे शिक्षणाकरता उच्च शिक्षणाला मदत करेल. असं एक नवीन रचना या निमित्ताने तयार होईल. त्याचा पुढचा टप्पा आता कदाचित आपण बघितला असेल की इंजिनिअरिंग सारखं एज्युकेशन आता त्या भाषेच्या स्टेट लँग्वेज मधून, मातृभाषेतून शिक्षणाची सोय करण्यासाठी उपलब्ध केलं गेलं आहे. मला असं वाटतं खूप मोठा आणि चांगला बदल आहे. कारण एक इंग्रजी भाषेचं एक जे गारुड आपल्यावरती उभं केलं गेलं आणि त्याच्यामुळे असं झालं की मला व्यक्त होताना जर मला माझ्या इंग्रजीमधून व्यक्त होता आलं नाही, मला खरं तर खूप मनापासून वाटतंय, पण ते व्यक्त होताना मला भाषेची अडचण येते आणि ते न अडचण केल्यामुळे मी मागे पडतो. आणि मग मला असं वाटायला लागतं की मला इंग्रजीचा अधिकार आहे, मला इंग्रजीचा थोडीशी मदत घ्यावी लागेल आणि इंग्रजी येत नाही म्हणून मी मागे पडतो आणि मग आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातो. इंग्रजी भाषा एक शिकणं वेगळं आणि इंग्रजी करिक्युलम म्हणून शिकणं, या दोन मध्ये खूप मोठा फरक आहे असं मला व्यक्तिगतरित्या वाटतं. आणि मी एक संस्थाचालक राहिलोय आणि माझा आजही असा ठाम विश्वास आहे, इंजिनिअरिंग कॉलेजेस जशी आपण भूचक्रासारखी उगवली होती आणि आता ती किती राहिली आहेत आपल्याला माहिती आहेत आणि कोणती चांगली कॉलेजेस राहिलेत हे आपल्याला माहिती आहे, तशी इंग्रजी माध्यमाच्या शाळांबद्दल पुढच्या 10 वर्षात जर घडलं तर मला असं आश्चर्य वाटणार नाही असं मी नक्की म्हणेन. कारण या सगळ्या व्यवस्थेमध्ये जर आता इंजिनिअरिंग जर मराठी भाषेत शिकवलं जाणार असेल आणि मला असं वाटलं की मला इंजिनिअरिंगचे थेरम समजतात, मला इंग्लिशची सगळी समजते, पण जेव्हा मला उत्तर लिहायला लागतं आणि तिथे मला इंग्रजी भाषा लागते, ही गरज आता निघून जाईल आणि मला मराठीत बोलता येतं, मला मराठीत लिहिता येतं, तर मी इंग्रजी संज्ञांचा सगळ्याचा वापर करीन आणि मी व्यक्त होताना मात्र मराठीतून होईल. ही जेव्हा सुरुवात होईल, त्याची सुरुवात सुरू झाली आहे आणि जसं जसं हे प्रमाण वाढेल तसं, कारण हे काय आपण जगाच्या विपरीत काही करत नाहीये. आज जर्मनी असेल, चीन असेल, जपान असेल, सगळीकडे हीच पद्धत अवलंबली जाते. आपण 70 वर्षानंतर ते करतोय, एवढं त्याच्यात फरक आहे. त्यामुळे मातृभाषेचा हायर एज्युकेशनमध्ये जसा जसा वापर वाढत जाईल आणि हे मेडिकलमध्ये पण येईल याची शक्यता आहे, कारण याची चर्चा पण सुरू झाली आहे. मी आज दिल्लीमध्ये काम करत असतो त्यामुळे मला माहिती आहे की मेडिकल एज्युकेशनही, मेडिकलच्या टर्म्स तशाच राहतील. पण मी म्हटलं तसं आज होतंय काय नेमकं की येणाऱ्या डॉक्टरला जर का मी अहिराणी भाषेत बोललो तर मला काय झालंय त्याला समजत नाही, कारण मी जळगाव खान्देश भागातला आहे. मला काय होतंय सांगताना तो मुंबईतला असेल डॉक्टर तर त्याला समजतच नाही, कारण आपल्याकडचे उच्चार आणि याची सगळ्याची हे असते. त्यामुळे त्याला टर्मिनॉलॉजी माझ्या मेडिकल एज्युकेशन मध्ये शिकलंय ती माहिती असते बिचारा, पण त्याला जो आलेला पेशंट आहे तो त्या भाषेतून काय सांगतोय हेच नाही समजलं तर डायग्नोसिस करताना पंचायत असते. त्यामुळे कदाचित इंजिनिअरिंग सारखं मेडिकलही आता काही दिवसांनी त्या रिजनल स्टेट लँग्वेजेस मध्ये सुरू होईल अशी एक आशा आहे आम्हाला. पण मला असं वाटतं की या दोन्ही भागांकरता योग्य तेवढा वेळ दिलाय आणि आता खरंच महत्वाचा आणि जो मला असं वाटतं की ज्याच्यावरती लक्ष दिलं गेलं पाहिजे तो म्हणजे या सगळ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीकडे आला पाहिजे. कारण पॉलिसी छान चांगली त्याची स्वीकार्य झाली, त्याच्यावर काही ठिकाणी टीका झाली, दोन्ही गोष्टी होणारच, बेसिक आहे. कारण एखादी मुद्दा आला की समोरच्याचा वेगळा मुद्दा असेलच, परंतु त्याच्यातून मार्ग काढून पुढे जाणं आवश्यकता आहे. कारण आपल्या सगळ्यांनाच हे नक्की माहित झालंय की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे आवश्यक आहे. सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये असलेल्या उणिवा दूर करून पुढे जावं लागेल. आणि मग प्रश्न येतो की अंमलबजावणी आपण कशी करणार आहोत. हे सगळं छान आहे, अमुक होणार आहे, ते घडेल, घडावं अशी अपेक्षा आहे, पण शेवटी जेव्हा आपण असं म्हणू की घडणार कसं, त्यावेळेला खरी त्याच्यातली मेघ असते आणि ती करण्याची आपली सगळ्यांची शिक्षण क्षेत्रातल्या काम करणाऱ्या सगळ्या घटकांची जबाबदारी असं मला वाटतं. त्याच्यामध्ये मी त्याच्याकडे 4 ते 5
घटक म्हणून वेगळ्या पद्धतीने बघतो. पहिला मुद्दा जो मला असं वाटतं की त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा घटक आहे आणि भारतीय शिक्षण मंडळ आणि नीती आयोग म्हणून या निमित्ताने आता आम्ही तोच विषय घेऊन देशभरामध्ये 586 वेबिनार आणि सेमिनार प्रत्यक्षरित्या जिथे शक्य होते त्यावेळेला वेबिनार्स आणि सेमिनार्स असे आता आम्ही केले, जे शालेय शिक्षण, उच्च शिक्षण साठी दोन्ही, म्हणजे काही अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये IITs असतील, सेंट्रल युनिव्हर्सिटी असतील, स्टेट युनिव्हर्सिटी असतील, त्याच्यामध्ये आम्ही केले. आणि आम्ही असा विषय घेतला होता नीती आयोगाच्याच बॅनर खाली, त्याच्याच आम्ही केले. आम्ही असं म्हटलं होतं, त्याचं टायटल होतं रोल ऑफ टीचर्स इन इम्प्लिमेंटेशन ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. शिक्षकाची भूमिका ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीमध्ये काय असेल या निमित्ताने असे आम्ही केले. आणि त्याचे 4 भाग असं म्हटलं की त्याचं अवेअरनेस ऑफ द NEP, ओरिएंटेशन टॉवर्ड्स NEP, चॅलेंजेस while implementation of the NEP आणि माय रिस्पॉन्स टू दॅट NEP, असे 4 विषय घेऊन आम्ही या संबंध केले. या 586 वेबिनार्स मध्ये शालेय शिक्षण असेल, हायर एज्युकेशन असेल, याच्यामध्ये आता आम्ही अनेक चर्चा झाल्या, अनेक मान्यवर या निमित्ताने या सगळ्यात सहभागी झाले आणि त्याचा एक छानसा रिपोर्ट आता आम्ही तयार होऊन तो मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन कडे जाईल. पण अनेक चांगल्या गोष्टी या निमित्ताने समोर आल्या. या निमित्ताने ओरिएंटेशन होताना काय करण्याची गरज आहे, चॅलेंजेस काय काय येऊ शकतात आणि माझा त्याला रिस्पॉन्स कसा असणार आहे. कारण मला स्वतःला आणि आम्हाला भारतीय शिक्षण मंडळ असं वाटतं की शिक्षक हा असा एकमेव घटक आहे की ज्यांनी ठरवलं तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही 100% इम्प्लिमेंट होऊ शकते आणि हे नक्की घडेल असं मलाही स्वतःला वैयक्तिकरित्या वाटतं. दुसरा विषय असा आता आला होता की मी मगाशी म्हटलं तसं, त्यामुळे पहिला टप्पा जो आहे तो पहिला टप्पा म्हणजे आजच्या कोरोनाच्या काळात आपण एक नवीन टर्मिनॉलॉजी सगळ्यांनी ऐकली, त्याला असं आपण म्हटलं होतं की फ्रंटलाईन वर्कर्स. जेव्हा कोरोना सगळीकडे आला तेव्हा मेडिकल फील्ड मधले जे सगळे काम करणारे जी लोक होती, डॉक्टर्स असतील, त्या आरोग्य कर्मचारी असतील, बाकी असतील, त्यांना फ्रंटलाईन वर्कर्स असं नावाने संबोधलं गेलं. मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की आमचे शिक्षक जे आहेत की ज्यांना प्रत्यक्ष विद्यार्थी पालकांबरोबर राहून ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणचा अंमलबजावणी करायची आहे, त्यामुळे आमचे शैक्षणिक क्षेत्रातले फ्रंटलाईन वर्कर्स जे असतील हे सगळे शिक्षक आणि प्राध्यापक असतील आणि तेच सगळ्यात महत्वाचे घटक आहेत असं मला वाटतं आणि त्यांच्यामुळेच ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे पहिला टप्पा जो मी म्हणतोय हे आमचे फ्रंटलाईन वर्कर्सच्या थ्रू असेल आणि तो सगळ्यात महत्वाचा टप्पा असेल किंवा पहिला घटक असेल. दुसरा घटक जो आहे तो आपण असं म्हणू की त्याच्यानंतरचा जो येतो की जे शाळांचे मुख्याध्यापक आहेत, शाळा कॉलेजचे प्रिन्सिपल्स आहेत, युनिव्हर्सिटीचे रजिस्ट्रार आहेत, व्हाईस चान्सलर्स आहेत, की ज्यांना मी माझ्या याच्यात अकॅडमिक लीडर्स असं म्हणतो, की जे शिक्षण क्षेत्रातले त्या क्षेत्रातले लीडर्स आहेत, नेतृत्व करणारे आहेत. मी माझ्या शाळेचं नेतृत्व करतो, मी शाळेचा मुख्याध्यापक असतो, मी माझ्या कॉलेजचा प्रिन्सिपल असतो तेव्हा मी त्या कॉलेजमधल्या सगळ्या घटकांचं नेतृत्व करतो. मी एखाद्या युनिव्हर्सिटीचा व्हाईस चान्सलर असतो त्यावेळेला मी त्या सगळ्या जो माझा युनिव्हर्सिटीचा परिवार आहे त्या परिवाराचं मी नेतृत्व करत असतो. त्यामुळे अकॅडमिक लीडर्स ही जी आहेत यांचा एक रोल खूप मोठा, वेगळा आणि महत्वाचा आहे. कारण त्यांना, मी शाळेचा मुख्याध्यापक असेल तर मला माझ्या शिक्षकांबरोबर, माझ्या विद्यार्थ्यांबरोबर, माझ्या पालकांबरोबर एक समन्वय साधून या सगळ्याची अंमलबजावणी करायची आहे आणि ते करत असताना मला मॅनेजमेंट बरोबरही, माझ्या संस्थाचालकांबरोबरही एक समन्वय साधायचा आहे आणि शासनाचा एक टप्पा जो महत्वाचा आहे त्याच्याशी मला कोऑर्डिनेट करायचं. त्यामुळे या तिन्ही ठिकाणून तोंड देऊन या तिन्हीचा चांगला समन्वय साधून मला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करायची. मी म्हटलं तसं शिक्षकांनी मला असं करायचंय की मी जो विषय शिकवतो, मी जो काय माझा जी जबाबदारी आहे त्याचा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी प्रत्यक्ष संबंध जोडून याची अंमलबजावणी कशी करायची हे विद्यार्थ्याला, हे शिक्षकाला समजून घ्यावं लागेल, पालकाला आणि विद्यार्थ्याला त्याच्यासाठी तयारी करावं लागेल. ही शिक्षकाची भूमिका असेल. मुख्याध्यापकांना या तिन्ही घटकांचे म्हणजे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी समन्वय साधून माझ्या शाळेतल्या सर्व शिक्षकांना याच्यासाठी लागणारे रिसोर्सेस असतील, लागणाऱ्या काही गोष्टी, आवश्यक संसाधन असतील किंवा एक कुठल्या प्रकारचं काही ट्रेनिंग असतील, कारण खूप मोठा भाग हा ट्रेनिंग या निमित्ताची आवश्यकता असणार आहे आणि त्याची एक व्यवस्था टीचर्स ट्रेनिंगच्या संदर्भातली एक राष्ट्रीय लेवलवरती ती तयार होती आणि त्याची पण एक रचना आता नक्कीच उभारली जाईल. त्याची व्यवस्था आता सुरू आहे. आणि मी म्हटलं तसं की मुख्याध्यापक आणि प्राचार्यांचा किंवा
व्हाईस चान्सलर्स, कुलगुरूंचा रोल हा अशा प्रकारचा आहे. तिसरा ज्याला असं आपण म्हणू की कदाचित मी त्याला म्हणेन की तुम्ही एज्युकेशन लीडर्स आहात, म्हणजे कोण तर संस्थाचालक. संस्थाचालकांचा रोल हा तसा मी म्हटलं तसं महत्वाचा असणार आहे. त्यांना फ्रंटलाईन वर्कर्स किंवा मुख्याध्यापक, प्रिन्सिपल सारखं काम करायचं नाहीये. तर मी माझी संस्था डोळ्यासमोर ठेवून मला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना म्हणजे पुढच्या 5 वर्षाचा, 10 वर्षाचा एक अकॅडमिक आणि इम्प्लिमेंटेशन प्लॅन तयार करायचा आहे. हे सगळं धोरण मी कसं राबवीन, कुठल्या टप्प्याने राबवीन, या सगळ्या लागणाऱ्या फायनान्सची गरज असणार आहे. मला चांगले रिसोर्सेस लागतील. माझ्याकरता शिक्षकांचं ट्रेनिंग असेल. मला स्वतःला संस्था चालक म्हणून हे सगळं समजून घ्यावं लागेल. माझ्या सगळ्या टीमला, सहकार्यांना हे सगळं समजून द्यावं लागेल किंवा नीट समजून घ्यावं लागेल. या सगळ्याचा विचार मात्र संस्था चालकांना करायचा आहे आणि त्यांचा विचार हा गेल्या पुढच्या 5 वर्ष, 10 वर्षाचं प्लॅनिंग करावं लागेल. आम्ही आता काही संस्थांबरोबर हँडहोल्डिंग करून काम करतोय. पुण्यातल्या संस्था चालकांबरोबरच्या काही मिटिंग्स माझ्या झाल्या. त्याच्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी असेल की ज्यांचं फर्ग्युसन कॉलेज आहे आणि त्यांचे बराच मोठा विस्तार आहे त्यांचा. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी म्हणजे आबासाहेब गरवारे कॉलेज आहे आणि त्यांचाही मोठा आहे की ज्यांचा शिक्षण प्रसारक मंडळी म्हणजे पुण्यातलं SP कॉलेज, मुंबईतलं रुईया कॉलेज असे सगळे जे आहेत त्यांच्याबरोबर आम्ही काही काम करतो. मला असं वाटतं की त्या ठिकाणी त्यांनी असे ग्रुप्स केलेत आणि टास्क फोर्स त्यांनी बनवलेत. संस्थांनी MEDP इम्प्लिमेंटेशनसाठी असे टास्क फोर्स केले. त्यातल्या काही समाजातल्या काही घटकांना त्यांनी बरोबर घेतलंय. शाळेतले म्हणजे संस्थेतली लोक आहेत. आता मी जसं उल्लेख केला फर्ग्युसन कॉलेज आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी त्यांनी शाळेतल्या व्होकेशनल एज्युकेशनसाठी त्यांच्या निरनिराळ्या गावातल्या असलेल्या शाळांसाठी 78 ट्रेड्स आयडेंटिफाय केले की हे ट्रेड्स त्या गावाकरता हे उपयुक्त असतील आणि त्याची व्यवस्था मी आमच्या शाळांमध्ये करणार आहोत. त्यांनी आत्तापासून त्याची व्यवस्था सुरू केली आहे आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नक्की असं म्हणते की तुम्ही सगळं तुमच्या इथे सेटअप करायचं नाहीये, तर कदाचित त्या व्यवसायाला, त्या व्होकेशनला, त्या ट्रेडला लागणारा तो व्यक्ती त्या दिवसांकरता शाळेत येईल. त्याच्याबरोबर तुम्ही NGO बरोबर, एखाद्या इंडस्ट्री बरोबर तुम्ही कधी पण असं टायअप करू शकता आणि त्याचा नक्की त्या संसाधनांचा, त्या व्यक्तीचा, विद्यार्थ्यांची एक टाईप झाला तर त्याला ते शिकण्याची व्यवस्था करता येईल. त्यामुळे अनेक मोठ्या प्रमाणात काही युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटीने आता माननीय कुलगुरू नितीन करमळकर सर आहेत ज्यांच्यावर आमचं इंटरॅक्शन होत असतं, त्यांनी आता या वर्षीपासून NEP-ला साजेसे असे काही अभ्यासक्रम सुरू केले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. रायपूरच्या एका प्रायव्हेट युनिव्हर्सिटीने आता मल्टीडिसिप्लिनरी कॉम्प्लेक्स तयार करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न उभे केलेत आणि तशा प्रकारची रचना तयार करता येते. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती आता काम संबंध देशभरामध्ये शिक्षण क्षेत्रात चालू आहे. आणि मी म्हटलं तसं की टीचर्स रोल इन इम्प्लिमेंटेशन ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हा त्याच्यातला क्रक्स ऑफ द इश्यू ज्याला म्हणतात तसा तो विषय नक्की असणार आहे. त्यामुळे आता आपण ही जी सगळी चर्चा केली, या सगळ्या चर्चेमध्ये शालेय शिक्षणाचा एक भाग खूप महत्वाचा हायर एज्युकेशन मध्ये म्हटलं मी तसंच फक्त स्ट्रक्चरल चेंजेस काही अपेक्षित आहेत आणि ते विद्यार्थ्याला मोकळीक असेल, विद्यार्थ्याला या सगळे व्यक्त होण्यासाठी असेल, विषय निवडण्यासाठी मोकळीक आणि स्वातंत्र्य असणार आहे. आणि याच्या अंमलबजावणीच्या याच्यात मी मग अशी त्याचा तिसरा टप्पा जो आता म्हटला की एज्युकेशनल लीडर्स संस्थाचालक असतील. चौथा टप्पा जो आहे तो शासनाचा आहे, कारण शिक्षणाविषयी जो आहे तो समवर्ती सूचीतला आहे, केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सूचीमधला आहे. त्यामुळे इम्प्लिमेंटेशन हे दोघांच्या सहमतीशिवाय होणार नाही नक्की आहे. शासनाने, केंद्र शासनाने 6% GDP खर्च करावेत असा आमच्या सगळ्या शिक्षण क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आणि त्याच्यावरती जोरदार आम्ही प्रयत्न नक्की करतो की शिक्षणावरती होणारा आता 3.5-4% खर्च होतो. त्यामुळे आणखीन खर्च शासनाने केला पाहिजे. अनेक शिक्षक, प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत, त्या जागा भरण्याची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. नॉन ग्रँट म्हणजे ग्रँटेबल स्कूल्सला जो इतर ग्रँट्स असतात म्हणजे शालेय वेतन सोडून त्याच्या संदर्भातला पुन्हा एकदा विचार झाला पाहिजे. शिक्षकांच्या अतिरिक्त कामाचा पूर्णपणे बंद झाला पाहिजे. मी संस्थाचालक म्हणून काम केलंय त्यामुळे मला ती दुःख शिक्षकांची माहिती आहे की कुठल्या काठल्या कामांसाठी शिक्षकांचा राज्य शासन हक्काने उपयोग करून घेते. हे सगळं बंद
पर्सेंटेज नक्की बंद होईल. कारण जेव्हा जिल्हा परिषदेतल्या काही शिक्षकांना लिकर शॉप्सच्या लाईन लावण्यासाठी उभं केलं गेलं, तो मला असं वाटतं की त्या शिक्षकांनी येऊन जेव्हा त्या दिवशी मला सांगितलं, त्या दिवशी माझ्या डोळ्यात पाणी आलं की अशी जर परिस्थिती आमच्या विषयात शिक्षणाची असेल माननीय पंतप्रधान आणखीन काही ठिकाणी हे मुद्दाम हा उल्लेख केला आणि त्यांना असं म्हटलं की माननीय धर्मेंद्र प्रधानांची जेव्हा शिक्षण मंत्री म्हणून नियुक्ती झाली त्यावेळेला मी एक माझ्या फेसबुक वॉलवरती आणि ट्विटर हँडलवरती टाकलं होतं की नॉर्मली शिक्षण हे पॉलिटिकल हायरार्कीमध्ये हे खूप खालच्या लेवलवर असतं आणि इतर जी खाती असतात ती वरती असतात. पण माननीय धर्मेंद्र प्रधानांना जेव्हा माननीय पंतप्रधानांनी ऑइल अँड नॅचरल सारखं एक समृद्ध असलेलं खात्यातून शिक्षण खात्यात जेव्हा आणलं तेव्हा मला असं वाटतं की केंद्र शासनाच्या प्रायोरिटीमध्ये आता शिक्षण कदाचित वरती आलंय असं आम्हाला शिक्षण क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांना वाटायला हरकत नाही असं मला वाटतं. आणि धर्मेंद्र प्रधानजींची आमची भेटही झाली किंवा त्यांच्याशी परिचय असल्यामुळे एक चांगल्या प्रकारचा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन होणार याच्याबद्दल शंका नाही आणि त्याचं खूप काम सुरू झालंय. मला अनेक संस्थाचालक असतील, शिक्षक असतील युनिव्हर्सिटीचे पटकन ह्याच्या इम्प्लिमेंटेशनच्या संदर्भात बोलताना असं होतं, सर अभी तक तो वो GR नाही आहे, परिपत्रक नाही आलं. मी नेहमी गमतीने असं म्हणतो की GRचा नाही हा VR चा विषय आहे. VR हे आपण सगळे मिळून जर एकत्र ठरवलं तर कुठल्याही परिपत्रकाची आपल्याला या अंमलबजावणीसाठी गरज नाही. अनेक गोष्टी आता अशा आहेत त्याच्यातला नीट अभ्यास केला, संस्थाचालक असतील, प्राचार्य असतील, शिक्षक असतील आणि त्यांनी जर अभ्यास केला तर आजपासून नव्हे आत्तापासून सुद्धा आपण ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपल्या लेवलवरती इम्प्लिमेंट करू शकतो. कुठल्याही परिपत्रकाची GRची किंवा त्या युनिव्हर्सिटीच्या गाईडलाईन्सची गरज नाही. अनेक गोष्टी आहेत आणि त्या अनेक गोष्टी आम्ही अनेक शाळांमधून, आमच्या कॉलेजेसमधून, युनिव्हर्सिटीमधून त्याची सुरुवात केली इम्प्लिमेंटेशनची. मला असं वाटतं की हा फार महत्वाचा बदल घडणार आहे. एक 10 वर्षात चेहरा मोहरा याचा बदलून जाईल. आपण SDG 4 असा एक उल्लेख या सगळ्या ठिकाणी आला असेल, त्याचे एक थोडक्यात सांगतो. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 4 अशा नावाने एक त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये उल्लेख आहे. युनायटेड नेशन्सच्या 198 देशांच्या मध्ये दर मिलेनियम बदलताना एक मिलेनियम डेव्हलपमेंट गोल MDG असं म्हणतात त्याला, म्हणजे प्रत्येक नवीन शतक सुरू होताना सगळी राष्ट्र एकत्र येऊन या वसुंधरेच्या संदर्भातली काय गोल्स असतील पुढच्या 100 वर्षाकरता असं एक ठरलं जातं. आणि 2015 मध्ये या सगळ्या पर्यावरण आणि बाकी सगळ्या विषयामध्ये लक्ष घातल्यानंतर त्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असा एक विषय समोर आला आणि त्याच्यामध्ये एज्युकेशन हा विषय फार महत्वाचा त्यांनी त्याच्यामध्ये घेतला होता. आणि त्याच्यामध्ये हायर एज्युकेशन मध्ये किमान 50% एनरोलमेंट व्हायला पाहिजे असं युनायटेड नेशनच्या त्या SDG 4च्या करारामध्ये किंवा त्याच्यामध्ये उल्लेख करण्यात आला. आपल्याला आता कदाचित आपण फक्त 26.4 ते 27% आता आपण म्हणजे शालेय शिक्षण टू हायर एज्युकेशन जाणारी आहे. खूप मोठा टप्पा आपल्याला तिथेही गाठायचा आहे. त्यामुळे त्याच्यासाठी पण आता काम करतो आहे. हे बाकीची जी टेक्नॉलॉजी टर्म्स आहेत त्या मी मुद्दाहून आज वापरल्या नाहीत, कारण हायर एज्युकेशन मध्ये जसा नॅशनल रिसर्च फाउंडेशन सारखी एक मोठी क्रांतिकारी रचना तयार होतीये की जिथे रिसर्च करणाऱ्या संस्थेला आता जवळपास 50,000 कोटी पर्यंतची तिथे शासन तरतूद करणार आहे. आणि त्या तरतुदीमुळे एक रिसर्चला हायर एज्युकेशन मध्ये मोठा बदल घडेल आणि त्या निमित्ताने काम केलं जाईल. एक छोटीशी माहिती देतो. सध्या जी PhD आपण सगळे जण बघतो आणि त्या PhDचा माननीय काही मंत्री गटांशी आम्ही बोलत असताना असं विचारलं की कुठल्याही आपण जेव्हा PhD म्हणतो तेव्हा त्याला रिसर्च केल्यानंतर त्या रिसर्चचा कुठे आणि कसा उपयोग झाला याची काही माहिती आपल्याकडे आहे का असं आम्ही माननीय केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना विचारलं होतं. अशी कुठल्याही प्रकारची कुठलीही माहिती कुठल्याही युनिव्हर्सिटीकडे नाही. मग म्हटलं त्या PhDचा काय अर्थ आहे. पण असं आम्ही एक प्रपोजल स्वरूपात ठेवलंय, ते काही विद्यापीठांनी मान्य केलंय आणि ते सुरू केलंय. आम्ही असं म्हटलं की जर पुणे युनिव्हर्सिटी असेल तर पुणे युनिव्हर्सिटीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या समाजातल्या लागणारे सगळे प्रॉब्लेम्स तरी आयडेंटिफाय करावेत. मग ते सोशल सायन्सेस असतील, विज्ञानाशी संबंधित असतील, भाषेसंदर्भात असतील
आणि त्या संदर्भाला त्याच्या वरती पीएचडी करणारे पण आपल्याकडे महाभाग आहेत आणि त्यांना त्याच्याबद्दल पीएचडी पण मिळते. आणि पुणे युनिव्हर्सिटीला आमच्या सुरगाणा तालुक्यातल्या एखाद्या भाषेच्या बद्दल कोणी त्याच्यावरती करायला तयार नाही, आणि कारण त्याला पीएचडीला गाईडही मिळणार नाही कदाचित. त्यामुळे अशी परिस्थिती नसावी. तर मिळावी. मी आता आपण जर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा विचार करतोय तर सगळ्या ठिकाणी लोकल रेफरन्सचा उल्लेख आहे. जी पुस्तकं, शालेय शिक्षणाची पुस्तक घडताना मी मगाशी म्हटलं तसं बालभारतीचं पुस्तक एक नसेल, ती कदाचित 5 पुस्तकं असतील. नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राच्या करता एक वेगळं पुस्तक असेल, तर कोकणाकरता एक वेगळं पुस्तक असेल, कारण तिथे लोकल रेफरन्सेस सगळे तिथले असतील. म्हणजे मी मगाशी 12% उल्लेख केला, त्याच्यामध्ये मुंबईतल्या विद्यार्थ्याला पटकन दिशी मेट्रोचा आणि ट्रामचा उल्लेख असेल तर तो त्याला पटकन लक्षात येईल. पण आमच्या पेठ सुरगाण्यातल्या विद्यार्थ्याला त्याचा हवाही लागणार नाही, कारण त्यांनी कधी आयुष्यात ड्रीम पण म्हणजे बघितलं पण नसतं की हे काय असतं म्हणून. आणि एखाद्या झाडं पुष्पाची आम्ही माहिती दिली तर ती मुंबईतल्या पार्लेटिव्हच्या विद्यार्थ्याला समजणार नाही. माझ्या पुस्तकांच्या ऐवजी 50% 40% करिक्युलम हा कॉमन असू शकतो महाराष्ट्रभर, पण उरलेला जो सिलेबस आहे तो त्या लोकल जिल्ह्याशी, शहराशी निगडीत असा असेल की ज्याला शिक्षण घेताना त्या विद्यार्थ्याला त्याचे संबंध त्याचा जोडता येईल आणि तो विषय त्याला नीट समजेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची हीच विविधता आणि यशाची खात्री असणारा भाग आहे की अशी 5 पुस्तकं कदाचित यावेळेला निघतील आणि मग त्याच्यामधून विद्यार्थी शिकेल. त्यामुळे आयोजकांनी दिलेला वेळ मी बहुतेक संपवलाय. कदाचित 30 ते 40 मिनिटं असा विषय होता. हा कदाचित विषय खूप मोठा पण आहे. अनेक गोष्टींना मला स्पर्शही करता आलं नाही, परंतु काही प्रश्न असतील तर ते घेऊ. फक्त एकच मी मांडतो आणि थांबणार आहे. जर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण इम्प्लिमेंट करायचं असेल तर 3 H ची गरज आहे. ते 3 H असे आहेत. पहिला H जो आहे तो आमचा हेडचा आहे. हेड म्हणजे त्याला आपण मेंदू, बुद्धी असं म्हणू. त्याच्याकडे बुद्धीने बघा, त्याला बुद्धीच्या तत्वावर घासून त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी एकंदर समजून घेतली. दुसरा जो H आहे तो हार्टचा आहे. हार्ट म्हणजे नुसतंच बुद्धीने त्याच्याकडे बघू नका, ती भावनाही महत्वाची आहे. कारण आपण त्या विद्यार्थ्याबरोबर एका सजीव, आपल्यासारख्याच एका सजीव मनुष्य प्राण्याबरोबर व्यवहार करणार आहोत. त्यामुळे त्याच्याही भावना आहेत, आपल्याही भावना आहेत. त्यामुळे आपण असं नेहमी असं म्हणतो की इस हृदय से उस हृदय तक. ती हृदयाची भावना पण त्या शैक्षणिक धोरणात त्याच्यात आणा. आणि बुद्धीचा आणि याचा जर विचार आपण केला, तिसरा H जो आहे तो म्हणजे हँड्सचा आहे. कारण नुसती बुद्धी आणि हृदयाने नाही होणार, तर शेवटी कृतीने जर काही ते केलं नाही तर ते प्रत्यक्षात येणार नाही. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना या 3 H चा जो उपयोग केला आपण, तर हे नक्की यशस्वी होऊ शकतं असं मला वाटतं. दिलेल्या वेळेत मी मांडण्याचा प्रयत्न केलाय. म्हटलं तसं की माझ्याकडे मला इको येतोय, त्यामुळे आपण काही प्रश्न असतील तर नक्की घेऊ. आणि माननीय राळकर सर असतील, निकम सर असतील, मी असं म्हणणार नाही की शतक महोत्सवी वर्षामध्ये माझी काही मदत लागली किंवा माझा काही सहकार लागला, हे शब्द वापरणं पण चुकीचं आहे. मला जबाबदारी द्या, मला काम सांगा. या शतक महोत्सवात जे मला जबाबदारी घेता येईल, जे मला काम करता येईल, ते काम करण्यासाठी मी नक्कीच मला आनंदाने करीन. याच्यात सहकार्य मदतीची कुठलीही भावना माझ्या डोळ्यात नाही. त्यामुळे जबाबदारी आणि काम द्या. शतक महोत्सवात मला जे काही करता येईल मी नक्की करीन. आणि पुन्हा एकदा धन्यवाद. काही प्रश्न असतील तर आपण घेऊ आणि समारोप करू. धन्यवाद सर. आजच्या या व्याख्यान सत्रामध्ये आजचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ शिक्षण तज्ञ श्री महेश दाबक सर यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या बद्दल अतिशय सोप्या शब्दामध्ये त्याची कार्यवाही, प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होईल आणि त्याच्या रचनेबद्दलची देखील आपल्याला माहिती या ठिकाणी दिलेली आहे. 2022 या शैक्षणिक वर्षापासून
या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे. दाभक सरांचा या धोरण तयार करण्यामध्ये आणि त्याचबरोबर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दोन्ही पद्धतीने संबंध राहिलेला आहे. अतिशय अभ्यासपूर्ण त्यांनी आजच्या या विषयाची मांडणी आपल्या सर्वांच्या समोर केलेली आहे. सर, एक काही प्रश्न विचारण्यासाठी काही लोकांनी हात वरती केले. त्याच्या आधी 1-2 प्रश्न माझे छोटेसे आहेत. एक, आपल्या नाशिक शहरामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये इतरही अनेक ठिकाणी बऱ्याचदा शाळांची जी व्यवस्था आहे ते 1ली ते 4थी, त्याच्यानंतर 5वी ते 10वी अशा स्वरूपाची आहे आणि कॉलेजेस हे 11वी नंतर पुढे अशा पद्धतीने आहे. तर मला तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा सर, की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अशा प्रकारच्या ज्या जुन्या संस्था आहेत की ज्यांची रचना 1ली ते 4थी प्राथमिक शाळा आणि त्याच्यानंतर 5वी ते 10वी अशा प्रकारची संरचनात्मक रचना ज्या शाळांची आहे, या शाळांचं पुढे भविष्य काय किंवा या शाळांनी पुढे काय करावे असे या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अपेक्षित आहे, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की सध्याच्या काळामध्ये शाळांना वेतनेतर जे अनुदान मिळतं ते नवीन वाढत्या महागाईनुसार म्हणा किंवा बदलत्या काळाप्रमाणे शाळांच्या भौतिक गरजा लक्षात घेऊन पूर्ण आहे किंवा परिपूर्ण आहेत असं म्हणता येणार नाही. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांना सक्षम करायचं आहे, शिक्षकांना देखील शिक्षण प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करण्याची योजना त्याच्यामध्ये आहे. शाळांच्या भौतिक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शासन स्तरावर काही योजना केलेल्या आहेत का किंवा काही सूचना केल्या आहेत का, याबद्दल थोडक्यात माहिती मिळावी ही विनंती. दाभक सर. पहिला प्रश्न जो तुमचा आहे तो म्हणजे स्ट्रक्चरल संदर्भात आहे. मग अशी म्हटलं जसं 10+2 वरून जेव्हा आपण 5+3+3+4 ला जाणार आहोत तेव्हा ते बदल शाळांच्या इमारतींमध्ये असतील, शाळेच्या रचनेमध्ये असतील, ते नक्की करावे लागणार आहेत. आणि शालेय शिक्षणा मेनली हा राज्य शासनाचा विषय असल्यामुळे त्या लेवलवरती आता काही काम सुरू झालंय की त्या पद्धतीने रचना करणं असेल, परंतु आधीच्या व्यवस्था पूर्णपणे मोडीत काढून नवीन काही करता येणार नाही. आधीच्या रचनेला कशा पद्धतीने बदल करून अकोमोडेट करता येईल असा विचार आता सगळ्या ठिकाणी सुरू आहे. मध्यंतरी मला असं वाटतं की प्रत्येक शाळांकडून अशा प्रकारचं की इनपुट शासनाने महाराष्ट्र शासनाने मागवलं होतं की तुमच्याकडे आता कशा पद्धती रचना आहे, तुमच्याकडची भौतिक रचना कशा आहेत, काय व्यवस्था आहे, आणि त्याचा सगळ्याचा डेटा कलेक्शन करून त्याच्यावरती काय करता येईल असं आहे. कारण आता NCERT कडून गाईडलाईन्स एक इनिशियल स्वरूपाच्या गाईडलाईन्स स्टेट कडे आलेल्या आहेत आणि त्याच्या आता आपापल्या राज्याकरता योग्य अशा पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं म्हणून राज्य सरकारांनी आता काम करणं सुरू केलंय. इथल्या माननीय वर्षाताई गायकवाडांची आमची एकदा भेट झालेली असताना इथे त्यांनी काही त्याच्या संदर्भात एक टास्क फोर्स केलाय, परंतु त्याचा रिपोर्ट अजून आलेला नाहीये. पण मी म्हटलं तसं की तुमचा प्रश्न योग्य आहे. तशी स्ट्रक्चरल रचना प्रत्येक संस्थेला शाळेला करावी लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण त्याच्याशिवाय मी मगाशी ओरिएंटेशनचा जो भाग म्हटला ते ओरिएंटच होता येणार नाही आणि योग्य ती अंमलबजावणी होणार नाही. त्यामुळे शासनाकडून हे करावं लागेलच. पण मी मगाशी म्हटलं तसं जर आत्ताच भौतिकदृष्ट्या आमच्या शाळेमध्ये काय अवेलेबल आहे आणि त्याच्यात बदल करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाकरता काय करता येईल हे संस्था चालकांनी जर विचार करून त्याच्यावरती प्राथमिक काम सुरू केलं आपल्या असलेल्या रिसोर्सेस मध्ये, तर निदान त्याचं प्लॅनिंग करता येईल एवढंच मला असं वाटतं करता येऊ शकतं. दुसरा प्रश्न तुमचा फार महत्वाचा आहे की अदर दॅन सॅलरी ग्रँट्स बाकीचे ज्या ग्रँट्स मिळतात, मी तुम्हाला असं म्हणेन की मी पण त्याच्यातला एक समदुःखी आहे. अनेक वर्ष संस्था चालक असल्यामुळे मी ते अनुभवलेलं आहे की ते संबंध आपल्याला ग्रँटेड संस्था चालकांचे, शिक्षकांचे, मॅनेजमेंटचे काय हाल असतात की आणि ते सगळ्या किती वर्ष मिळालेले नाहीत आणि त्यानंतर सोडून द्यायला लागले आणि आल्यानंतर त्याचं काय किती वर्ष मिळाल्यात, हे शासनाला याच्याकडे लक्ष द्यावंच लागेल. राष्ट्रीय धोरणाच्या संदर्भात आम्ही जेव्हा या संदर्भात राष्ट्रीय स्तरावरती याच्यात करत असतो त्यावेळेला जीडीपीचा आता मी मगाशी जो उल्लेख केला की 6% जीडीपी आणि शासनही त्या केंद्र शासन किमान मी नक्की सांगू शकतो की त्या मानसिक व्यवस्थेमध्ये आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण आता बघितलं असेल की जे प्रत्यक्षरित्या शिक्षण क्षेत्राच्या बाहेर, मगाशी मी आता असं म्हटलं की
ECCचा जो मुद्दा आहे त्याच्यातल्या पहिली 3 वर्ष जी आहेत ती कोणाकडे असावीत, ती आता सध्याच्या अंगणवाडी हे शिक्षण म्हणजे शिक्षण खात्याशी संबंधित नाहीये, ते महिला बाल कल्याण आणि याकडे जातात. त्याचे फंडिंग हे शिक्षण खात्याकडे येतील का ते तिकडे जातील, अशा प्रकारची जी शासन स्तरावरची रचना आहे त्याच्या संदर्भात आता केंद्र स्तरावरती चर्चा सुरू आहे. पण ह्याचे फंड्स वाढतील ह्याच्याबद्दल मी तुम्हाला नक्की सांगू शकतो, आणि या संदर्भात राज्य शासनालाही विचार करून त्याच्यावरती फंड्सची व्यवस्था करावी लागेल. कारण या सगळ्याची अंमलबजावणी करायची असेल तर हे त्यांना दुसरा पर्याय नाही. किती % मध्ये वाढेल, काय होईल, हे त्या राज्य शासनाने आपापल्या पद्धतीने निर्णय घ्यायचे आहेत. कारण जसं जसं राज्य शासनाचं आपण आता बघितलं असेल की याच्या सगळ्याची अंमलबजावणी एक टोक आहे की तामिळनाडू सरकारने सांगितलं की आम्ही या इम्प्लिमेंटेशन करणार नाही, आणि काही सरकारने सांगितलं की आम्ही याचं इम्प्लिमेंटेशन सुरूही केलं. त्यामुळे मी मगाशी म्हटलं तसं समोरची सूचीतला विषय असल्यामुळे हे त्याच्यामध्ये थोडीशी काही गोष्टींमध्ये फरक येणार आहे. तो फरक आता प्रत्येक राज्य आणि केंद्राच्या व्यवस्थेमध्ये होईल. पण आर्थिक व्यवस्थेच्या बाबतीत कुठलाही पर्याय आपल्याला केंद्र शासनाला पुढेही नाही आणि राज्य शासनाला ते इम्प्लिमेंट नक्की करावं लागेल. असं वाटतं तुमच्या 2 प्रश्नांना मी उत्तर देऊ शकलो. प्रश्न विचारू इच्छिता? सर, एक शंकाश होती की नवीन शैक्षणिक राष्ट्रीय धोरणामध्ये विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रवृत्तीला वाव देण्यात आलेला आहे, तर तो माध्यमिक स्तरावर देण्यात आलेला आहे की उच्च माध्यमिक स्तरावर, अशी एक शंका होती मनामध्ये. क्रिएटिव्हिटीचा असा जो विषय याच्याशी संबंधित आहे ना, तो मी म्हटलं तसं की पहिल्या 5 मध्ये त्याच्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटी बेस्ड आहेत त्या निमित्ताने त्यांनी ते समजून घ्यायचं आहे. 3री, 4थी, 5वी मध्ये त्याला या सगळ्या शिक्षणाच्या संदर्भातल्या ज्या आपण काही कन्सेप्च्युअल गोष्टी म्हणतो त्याची फक्त ओळख होईल, या निमित्ताने तो शिकेल खरं तर. आणि खरी तुम्ही जसं म्हणताय ते 6वी, 7वी, 8वी पासून तर ते खरं तर त्याला संशोधनात्मक किंवा त्याला ज्या बेसिक काही गोष्टी असतात, मला मूलभूत पडणाऱ्या शंका आणि त्याच्या संदर्भातलं औत्सुक्य निर्माण होणं, या सगळ्याची सुरुवात ही 6वी, 7वी, 8वीच्या संदर्भात च्या अभ्यासक्रमांमध्ये येण्याची सुरुवात होऊ शकते असं आहे. आता जसं जसं हे पॅटर्न डेव्हलप होतं, SCERT आपापली पुस्तकं करतील तेव्हा आपल्या खरं लक्षात येईल की हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, आणि याचा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने हे सगळे घडणार असल्याने तुम्ही म्हणता तो विषय आणि खूप महत्वाचा आहे. क्रिएटिव्हिटीच्या संदर्भातले असतील काही, मगाशी मी जसा उल्लेख केला तशा पद्धतीच्या कॉग्निटिव्ह आणि नॉन कॉग्निटिव्हच्या गोष्टी सगळ्या असतील, अशा सगळ्यांचा एकत्रितरित्या विचार करून SCERTच्या पुस्तकांमध्ये मात्र याचं प्रतिबिंब आपल्याला नक्की जाणवणार आहे. सरिता देशपांडे मॅडम, MS कोठारी अकॅडमीच्या मुख्याध्यापिका प्रश्न विचारू इच्छितात. त्यांनी कृपया स्वतःला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. देशपांडे मॅडम. हो सर, ऐकायला येते सर? हा बोला. हा सर, नमस्कार सर. माझा असा प्रश्न आहे की आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असं विचारलं की असं एक आलंय की इंग्लिश मीडियम मध्ये न घेता आता आपल्या मातृभाषेतच शिक्षण घ्यावं, असा एक जो विचार आहे, तर त्याबद्दल मला असं विचारायचं की त्याचं काय होईल असं. याला पर्याय नाही. हे जेव्हा पालकांना पटेल त्यावेळेला ते बदलेल. आपण आता असं म्हणतोय की मातृभाषेतून शिकावं, किमान प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही 5वी पर्यंतचं शिक्षण असं म्हटलंय त्यांनी की मातृभाषेतून घ्यावं. ते फार तर फार 8वी पर्यंत घेता येईल. इंग्रजीला नाही म्हणून चालणार नाही, कारण इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. त्यामुळे इंग्रजीला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने नाही म्हटलेलंही नाहीये, हा गैरसमज आहे. कारण कितीही म्हटलं तरी जागतिक प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला इंग्रजी लागणार आहे. पण आपण जे अगदी नर्सरीपासून त्याला इंग्रजीच्या भडीमार करतो आणि त्यामुळे त्याला धड मराठी येत नाही आणि इंग्रजीची बोंब असते. त्यामुळे हे मात्र कुठेही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात असं म्हटलेलं नाहीये की मातृभाषा म्हणा किंवा आपल्या स्टेटची लँग्वेज म्हणा, रिजनल लँग्वेज म्हणा, यातूनच शिकावं असं कुठेही म्हटलेलं नाहीये. कारण CBSE पॅटर्न, ICSE पॅटर्न हे पॅटर्न राहणारच आहे, आणि त्या पॅटर्नसाठी लागणारी जी काही व्यवस्था आहे त्यासाठी इंग्रजीची आवश्यकता आहे. आपण खरं तर नीट समजून घेतलं पाहिजे की आपण थोडंसं, मी आता पालक हा विषय जो म्हणतोय
ह्याच्यात पालकांचं उद्बोधन होण्याची फार गरज आहे सध्या. आपण जर बघत असू तर मी अनेक शाळांमध्ये असं बघतो की हे काय करता तुम्ही, असं प्रश्न विचारल्यानंतर आम्हाला शिक्षक सांगतात ते पालकांनी असं आम्हाला सांगितलं म्हणून. आणि मी संस्थाचालकांना असं म्हणतो की तुमच्यात किंवा आपण सगळ्यांमध्ये आपण अशी एक हिंमत आणू शकतो का की आम्ही पालकांना असं म्हणू की आमच्या शिक्षकांना, आमच्या मुख्याध्यापकांना शिक्षणात तुमच्यापेक्षा खूप चांगलं समजतं, त्यामुळे तुम्ही जरा शांत राहा, शाळा कशी चालवायची हे आमचे शिक्षक आणि विद्यार्थी ठरवतील, पालक नाही ठरवणार. त्यामुळे इंग्रजी भाषेच्या बाबतीत असंच झालंय की असं वाटतंय की आम्हाला इंग्रजीमध्ये शिकलो तरच काहीतरी खूप करता येईल, आणि असं नाही आहे ते. आणि असं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणही म्हणत नाही. पण इंग्रजीची अनिवार्यता ही आपल्याला मान्य करावी लागेल, परंतु ती एका टप्प्यानंतर असेल. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं इंग्रजी भाषा शिकणं वेगळं आणि इंग्रजी अनिवार्य एक माझ्या शिक्षणाचा भाग असणं वेगळं, या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळे इंग्रजी हे राहणार. आणि इंग्लिश मिडियमच्या शाळा, मी असं म्हणेन की मी लहानपणी पेठे हायस्कूलचा जे असलो, म्हणजे 76ला मी 10वी झालो, तर त्यावेळी जे शाळा होती ना, बान स्कूल नाशिकमध्ये होतीच. म्हणजे एक समाजातला असं वर्ग असू शकतो की ज्यांना असं वाटेल की आम्हाला इंग्रजी माध्यमातून शिकायचं आहे, आमच्या वातावरण आमचं असं आहे की ज्या पद्धतीने आम्हाला करायचंय. आपण एक मिनिट थोडंसं मोठं उत्तर देतो. ICSE शाळा आल्या, CBSE शाळा आल्या, या सगळ्या शाळा कशा आल्या? स्टेट बोर्डच्या शाळा ज्याच्या होत्या की ज्यांना राज्यामध्येच काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी किंवा माझं शिक्षण पूर्ण होणार आहे. जेव्हा हे जागतिकीकरण आणि बाकी सगळ्या गोष्टी वाढल्या, मीही स्वतः आधी क्रॉम्प्टन ग्रीव्स मध्ये काम करत होतो आणि त्यावेळेला मला असं वाटलं की मला बेंगलोरला जर का माझी ABP मध्ये मी जॉब केला, सिमेन्सला दिल्लीला गेलो, तर मग मला मराठी माध्यमाचं होईल का? तर नाही चालणार. म्हणून CBSE सारख्या शाळांची रचना आली की ज्या ठिकाणी कॉमन करिक्युलम हा देशभरासाठी असू शकतो काही प्रकारातला, आणि मग CBSE आली. आणि मग ICSE कुठून आलं, तर काही जर असे होते की ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम करत असतील, म्हणजे परदेश याच्यात काम करत असतील, मल्टीनॅशनल काम, तर त्यांच्यासाठी ती व्यवस्था म्हणून पण आली. आणि आपण एक समाजाने असं म्हणलं की नाही, CBSE शाळेत घातलं म्हणजे खूप भारी, ICSE म्हणजे त्याच्यापेक्षाही भारी. आणि अशा संकल्पना आपण आपल्या समाजात मनापासून पालकांनी रुजवल्या, आणि मग स्टेट बोर्डच्या शाळांकडे असं बघितलं गेलं की नाही, त्या शाळांमध्ये काही फार चांगलं नाही, अशी ही समजूत आहे. ही समजूत डोक्यातून पालकांनी काढण्याची गरज आहे. त्यामुळे पालकांचं प्रबोधन होणं हे जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे इंग्रजी राहणार, मराठीचा योग्य तो वापर झालाच पाहिजे, ही त्याच्यातली भावना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची आहे. हर्षल कोठावदे. हा बोला सर, अनम्यूट करा. कोठावदे सर, स्वतःला अनम्यूट करा. हा बोला. सर नमस्ते. माझा प्रश्न असा आहे की इयत्ता 6वी पासून व्होकेशनल कोर्स आहेत असं मी वाचलं शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात. मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल असेल, व्यावसायिक असेल किंवा क्राफ्टिंग असेल, तर हे सगळं शाळेला उपलब्ध करून द्यावं लागणार आहे का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की 6वी पासून हा व्होकेशनल कोर्स असेल तर त्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप असणार आहे असं मी वाचलंय, तर हे बरोबर आहे का सर, किंवा मग हे असं होणार आहे का? सहावी, 7वी, 8वी पासून आता मगाशी बोलण्यातही सांगितलं की प्रत्यक्ष हाताने काम करणं आणि पुस्तकाबाहेर शिकणं हेच या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची विशेषता आहे. त्यामुळे हे सगळे जे बाकीचे कोर्सेस असतील, ते कोर्सेस शाळेमध्ये शिकवायचे का, हाच पर्याय आहे का? तर हाच पर्याय नसेल. कदाचित शाळांना जर त्यांची कॅपॅसिटी असेल, त्यांच्याकडे आर्थिक रचना असेल, तर त्यांनी अशा प्रकारची वर्कशॉप छोटी शाळेत सुरू करायला हरकत नाही. कदाचित हे स्वयंअर्थशाही शाळांमध्ये होऊ शकेल, परंतु शासनाची एवढी कॅपॅसिटी नाही की अशा प्रकारची एक रचना करून देतील. आणि ज्या आपल्यासारख्या संस्था आहेत जिथे जास्ती शाळा या ग्रँटेड स्कूल आहेत, आणि त्या शाळांकरता त्यांनी असा पर्याय दिला आहे की आपण लोकल काही इंडस्ट्री असतील, कारागीर असतील, NGO असतील, यांच्याबरोबर आपण टायअप करून अशा प्रकारची एक व्यवस्था उभी करू शकतो, किंवा एखादी जागा उपलब्ध पण करून दिली आणि त्या प्रकारचा कारागीर असेल तर तो शाळेत जर आला, आणि त्यांनी, कारण 6वी, 7वी, 8वी मध्ये खूप काही घडेल असं नाही, पण निदान त्याची ओळख होण्याची गरज आहे. आज आपण फक्त म्हटलं तसं की पुस्तकाशिवाय बाहेर शिक्षणच नाही, तसं न म्हणता पुस्तकाच्या बाहेर अनेक गोष्टी घडतायत आणि त्या तुम्हाला समजल्या पाहिजेत, त्याच्याशी तुमची ओळख झाली पाहिजे विद्यार्थ्याची.
अशी त्याच्या पाठीमागची 6वी 7वीची 8वी पर्यंतची भावना आहे. 8वी पर्यंत नाही, 6वी पर्यंत खरं तर. त्यामुळे त्याच्यासाठी रचना पीपीपी मॉडेल सारखी पण मॉडेल्स असू शकतात की जे एनजीओ काही फायनान्सिंग फंडिंग करत असतील त्यांनी शाळांना अप्रोच झालं, इंडस्ट्रीनी एखाद्या त्या शाळेसाठी मदत केली आणि इंडस्ट्रीमधली आज मी असं म्हणतो की आज माझ्याकडे अनेक छोटी छोटी टूल्स आहेत की जी मला लागत नसतील किंवा विकायला झाली असतील. मी एखाद्या शाळेबरोबर पीपीपी मॉडेलमध्ये असं काही सुरू केलं आणि त्याचं ट्रेनिंग प्रोग्राम केले. इंटर्नशिप मात्र हा विषय शाळेच्या विद्यार्थ्यांकरता नाही, कारण ती वयच असं असणार आहे की ते एखाद्या कारागिराच्या तिथे जातील किंवा त्या ते भेटीसाठी जाऊ शकतील. पण तुम्ही जसं म्हणताय की ते 8 दिवसाच्या 15 दिवसाच्या ट्रेनिंगसाठी एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जातील का, तर तसं अलाउड पण होणार नाही आणि ते प्रॅक्टिकली शक्य नाही. विद्यालयाचे नामवंत माझे विद्यार्थी व शिक्षण समाज व औद्योगिक क्षेत्रात मोलाचे योगदान असणारे सन्माननीय श्री महेश दाबक सर यांनी नवीन शैक्षणिक धोरण व त्याची होणारी कार्यवाही या विषयाद्वारे आपल्याशी संवाद साधताना येणाऱ्या काळात शिक्षण पद्धतीत कोणते आमूलाग्र बदल होणार आहेत, एक शिक्षक म्हणून या नवीन बदलांना आपण कसे सामोरे जावे याबाबतच्या मार्गदर्शक विचारातून या शतक महोत्सवी व्याख्यानाच्या माळेत 16वे पुष्प गुंफले. त्याबद्दल आपल्या संपूर्ण संस्था परिवारातर्फे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकतात. या दृष्टिकोनातून विविध तज्ञ व्यक्तींचे विचार ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व सन्माननीय संस्था पदाधिकाऱ्यांना मनपूर्वक धन्यवाद. ऑनलाईन व्याख्यानाचा लाभ घेणारे सर्व आजी माजी विद्यार्थी, फेलोज, संस्थेचे सर्व हितचिंतक, कार्यक्रमाचे संयोजक या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते व थांबते. धन्यवाद.